आज बैठक बोलावली होती तुम्ही माहितीची. त्याच्यामध्ये तुम्ही इथले जे स्थानिक मंत्री आहेत किंवा नेते आहेत त्यांना बोलवलं होतं भाजपच्या आणि तुम्ही स्वतः शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील. मात्र त्या बैठकीला तुम्हीच एकटे उपस्थित होता. बाकीचे मंत्री भाजपचे कोणी आलेले नव्हते. काय बैठकीत चर्चा झाली नेमकं काय? नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी संदर्भात महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी, आम्ही त्या बैठकीला जाऊ, असं भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते सन्मान्य मंत्री महोदय श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या ठिकाणी बोललेले होते. आणि त्यानुसार मी जिल्ह्यातले आटीचे आटी आमदार महायुतीचे आणि दोन्ही माननीय खासदार यांना बैठकीचं रितसर निमंत्रण 2 दिवसापूर्वीच दिलेलं होतं. आणि मुद्दामून रविवार आहे, सुट्टीचा वार आहे, कुठल्याही मंत्री महोदयांना आमदार महोदयांना कुठल्या बैठका किंवा इतर काही महत्वाची कामं नसतात म्हणून रविवार गाठून आजच्या बैठकीचा दिवस निवडलेला होता. परंतु आजच्या बैठकीला आम्हालाही आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि दोन्ही मंत्री जिल्ह्यात असून सुद्धा बैठकीकडे कुणी आलेलं नव्हतं. माननीय आमदार महेश शिंदे साहेब आणि मी आम्ही दोघंही बैठकीला वेळेमध्ये हजर होतो. भारतीय जनता पक्षाकडनं केवळ त्यांचे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांना त्यांनी पाठवलेलं होतं आणि त्यामुळं धैर्यशील कदम साहेबांनी स्पष्ट सांगितले की बाबा निर्णय आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना आमदारांना विचारून घ्यावा लागेल. या बैठकीत आम्ही महायुती बाबतीतला काही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळं एवढं त्यांनी सांगितल्यानंतर मग बैठकीत इतर कुठली चर्चा झाली नाही. एवढ्यावरच या ठिकाणी बैठक थांबली. पण पाठीमागच्या वेळचा सुद्धा हाच अनुभव आहे. नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा झाल्या जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा कुणी म्हणायच्या अगोदर मी स्वतः पालकमंत्री आहे जिल्ह्याचा म्हणून सर्व मान्य आमदार खासदार महोदयांना बैठकीसाठी निमंत्रित केलेलं होतं. पण त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे कुठलेही मंत्री महोदय आले नाहीत. फक्त जिल्हा अध्यक्ष आमदार अतुल बाबा भोसले आले होते आणि त्यांनी पण त्यावेळी असंच सांगितलं की दोन्ही मंत्री महोदयांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातले मला विचारावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करतो आणि पुन्हा बैठक आपण घेऊ. त्यामुळे ह्या दोन्ही वेळचा अनुभव पाहिला किंवा विशेषतः आताच्या आज झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं महायुती संदर्भातल्या चर्चेचा जर अनुभव पाहिला तर भारतीय जनता पक्षाकडनं बिलकुल प्रतिसाद मिळालेला नाही. आणि त्यामुळं आता पुढची भूमिका ही निश्चितपणे काही कालावधीतच किंवा लवकरच शिवसेना म्हणून आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. आम्ही जिल्ह्यातले सर्व जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख आम्ही जे निवडणूक प्रभारी नेमलेले आहेत जिल्ह्यामध्ये ते सर्वजण आम्ही याबाबतीत चर्चा करू आणि आमची पुढची भूमिका ठरवू. साहेब, आज तुम्ही आता बैठकीबद्दल सांगितलं. आपण बैठकीला भाजप नेत्यांना आणि महायुतीतील नेत्यांना आमंत्रित केलं होतं, मात्र ते आले नाहीत. परंतु आज भाजपच्या मुलाखती सुरू होत्या साताऱ्यातच. त्या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील, मंत्री जयकुमार गोरे असतील, हे होते. आणि याच दरम्यान जयकुमार गोरेंनी एक वक्तव्य केलंय, पालकमंत्री कोणीही असेल आपल्याला फरक पडत नाही, पाटणमध्ये विशेष लक्ष दिलं जाईल, विशेष पॅकेज दिलं जाईल निवडणुकीमध्ये, अशी भाषा केलेली आहे. काय म्हणाले? आता बघा, एका बाजूला म्हणायचं महायुती करायला पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी आणि इकडे बैठक चालू असताना तिकडं अशा पद्धतीचं युतीमधल्याच एका जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य करायचं. आणि हे तर योग्य नाही ना. पालकमंत्री कुठे असू द्या आपल्याला फरक पडत नाही. म्हणजे हे वक्तव्य हे जयकुमार गोरे मान्य मंत्री महोदयांनी जरी केलं असलं तरी फरक पडतो का नाही पडत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये, एवढ्यापुरतं मी आता बोलेन. मी जिल्ह्याचं बोलत नाही कारण ते माझ्या मतदारसंघापुरतं बोललेत. ठीक आहे, आपण आता घोडे मैदान लांब नाही. मला त्यांच्यासारखं अहमपणाची किंवा असं डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही, मी करणारही नाही. त्यांनी किती डबल पॅकेज द्यायचंय, किती पॅकेज द्यायचंय, आता पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदा मान्य जयकुमार गोरे साहेबांनी सांगावं. कारण जेव्हा एक मंत्री महोदय उघड माध्यमांसमोर निवडणुकीतल्या पॅकेजची भाषा करतात तेव्हा निश्चितपणे हे पॅकेज म्हणजे काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. पण असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता कधी भाळणार नाही, त्याला भुलणार नाही.
आणि विकास कामावरती केंद्रबिंदू ठेवून आजपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मतदारांनी मतदान केलेलं आहे. 35,000 मतांच्या मताधिक्यानं मला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे. एवढंच नाही तर पाटणकरांच्या गटातनं या वर्षात म्हणजे पाटणकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातल्या 102 गावातल्या 1966 प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणाने शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळं अशी पॅकेजची भाषा मंत्री महोदय जयकुमार गोरेंची ही माझ्या मतदारसंघाला बिलकुल लागू होणार नाही. साहेब, एकतर परवा त्यांनी सुद्धा विधान केलं की सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल ते असेल, पण फलटणचे पालकमंत्री हे रणजित निंबाळकर आहेत. तुमच्यावर त्यांचा सरळ सरळ रोष दिसतोय. पाटण मतदारसंघाकडे त्यांनी त्यांचा मोर्चा सध्या वळवलेला आहे. आपण बघितलं की वाईमध्ये ते लक्ष घालतायत, तसंच पाटणमध्ये सुद्धा घालतायत. साहेब, तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न होतोय, कशा पद्धतीने आपण सामना करावा? कसं आहे, आम्ही महायुती धर्म पाळण्याचा निश्चितच प्रयत्न करतोय. पण जर समजा असं जाणीवपूर्वक आमच्याच महायुतीमधले एक जबाबदार मंत्रिमंडळातल्या आपल्याच सहकारी मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आणि विशेषतः जे संविधानिक पद आहे पालकमंत्री या संदर्भामध्ये जर जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री कुणी असला तरी अमुकच हितला पालकमंत्री आहे अशा पद्धतीचं जर वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे त्यांचं वक्तव्य त्यांना लकलाभ हो. त्या ठिकाणची जनता, त्या ठिकाणचे शिवसैनिक आणि जिल्ह्यातले शिवसैनिक या वक्तव्याला लोकशाही मार्गानं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उत्तर देतील.